नमस्कार. आजचा टॉपिक आहे सेंटेन्स पॅटर्न म्हणजे वाक्य रचना. बेसिक पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे मूळ बेसिक पार्ट्स, सेंटेन्सचे बेसिक पार्ट. ओके, यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट बद्दल म्हणजे हू ऑर व्हॉट म्हणजे कोण आहे म्हणजेच करता, आणि व्हॉट एखादी करणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, काय करतो. हू ऑर व्हॉट द सेंटेन्स दॅट सेंटेन्स इज अबाउट. ठीक आहे. वर्ब म्हणजे क्रियापद, द ॲक्शन टेकन, द ॲक्शन किंवा ऑर स्टेट ऑफ बीइंग म्हणजे अवस्था. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणजे आपण काय म्हणतो की मी इथे आहे, तिथे आहे, टेरेसवर आहे, गार्डनमध्ये आहे, हे स्टेट ऑफ बीइंग. ठीक आहे, स्टेट ऑफ बीइंग. स्टेट ऑफ पोझिशन पण होतं आहे, म्हणजे उदाहरणामध्ये आय हॅव अ कार अशा पद्धतीने. ठीक आहे, स्टेट ऑफ पोझिशन. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि ऑब्जेक्ट हे रिसिव्हर आहे. रिसिव्ज द ॲक्शन, म्हणजे ॲक्शन स्वीकारतो, म्हणजे रिसिव्हर आहे, प्राप्त करते. म्हणजेच रिसिव्ह म्हणजे प्राप्त करणे ऑफ वर्ब. त्यानंतर कॉम्प्लिमेंट गिव्ज मोर इन्फॉर्मेशन, more information अबाउट. कशाविषयी माहिती देतं तर सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, सब्जेक्ट और ऑब्जेक्ट याविषयी अधिक माहिती देत असते. ॲडव्हर्बियल म्हणजे इट्स टेल्स अस when, where, how, why याच्याने प्रश्न विचारल्यानंतर जे येणार उत्तर असते ते ॲडव्हर्बियल. तर हे बेसिक सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. आता सेंटेन्स पॅटर्न आपण पाहूयात. सेंटेन्स कसे बनतात आणि त्यासाठी आपल्याला किती स्ट्रक्चर्समध्ये सेंटेन्स बनवता येईल. नंबर 1, फर्स्ट एक्झाम्पल, सब्जेक्ट प्लस वर्ब. याबद्दल आपल्याला असं सांगता येईल की सब्जेक्ट वर्ब कंप्लीट एक थॉट असेल, THOUGHT. ओके, थॉट असेल विथ जस्ट अ सब्जेक्ट अँड वर्ब. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब बद्दल, म्हणजेच सब्जेक्ट आणि वर्ब एक कम्प्लीट, एक मिनिंगफुल अशा पद्धतीने. आय गो मी जातो, शी गोज अशा पद्धतीने कम्प्लीट एक थॉट असेल, म्हणजे पूर्ण वाक्य असेल. ठीक आहे. एक्झाम्पल आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे यापैकी आपण कुठलाही वापरू शकतोय. म्हणजे समजा आय रन म्हणजे मी धावतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण, वी रन आम्ही धावतो. किंवा वेगळा जर आपण वर्ब घेतला तर यामध्ये वी ईट आम्ही जेवतो,
आम्ही जेवतो, अशा पद्धतीने वाक्य बनतात. मग आता बाकी पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत ना, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता. आणि त्यानंतर आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे यानंतर वर्ब घ्यायच्यात, म्हणजे हे सब्जेक्ट. ठीक आहे, हे 2 उदाहरणं. त्यानंतर नंबर 2, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म. याविषयी आपल्याला असं सांगता येईल की द वर्ब ॲक्ट्स, द वर्ब ॲक्ट्स ऑन an action, ऑन एन, नाही ऑब्जेक्ट, सॉरी ऑब्जेक्ट, म्हणजे कशावर वर्ब ॲक्शन करत असते, ऑब्जेक्टवर. फॉर एक्झाम्पल नंबर 1, आय ईट अ बनाना, म्हणजे मी बनाना खातो. म्हणजे मी खातो, काय खातो तर बनाना, म्हणजे खाण्याची क्रिया होत आहे. कशावर म्हणजे इम्पॅक्ट करत आहे तर बनानावर. आय ईट अ बनाना, तर या ठिकाणी बनाना हे ऑब्जेक्ट. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. शी इट्स अ मँगो, ती आंबा खाते, म्हणजे खाण्याची क्रिया होत आहे कशावर, मँगोवरती, म्हणून हे ऑब्जेक्ट. यामध्ये एक लक्षात ठेवायचं तुम्ही की जिथे ऑब्जेक्ट असतं त्याच सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस होतात. ठीक आहे, पॅसिव्ह होत असतात, पॅसिव्ह होतात. आणि जर ऑब्जेक्ट नसेल तर पॅसिव्ह होत नाहीत, म्हणजे तो टेन्सचं वाक्य असेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण, तिसरं आहे सब्जेक्ट ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट, म्हणजे पूरक. सब्जेक्ट वर्ब कर्ता क्रियापद कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. कॉम्प्लिमेंट विषयी, द कॉम्प्लिमेंट gives more information about subject and ओके येस, म्हणजे कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट. ओके, सब्जेक्टबद्दल अधिक माहिती देत असते, म्हणजे कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. म्हणजे या आम्हीबद्दल, सब्जेक्टबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हॅपी, म्हणजेच हे कॉम्प्लिमेंट असेल. म्हणजे इथे कॉम्प्लिमेंट ॲडजेक्ट, म्हणजे हॅपी ॲडजेक्टिव्ह पण होतं आहे. म्हणजेच ॲडजेक्टिव्हचं आपल्याला व्याख्या माहिती आहे की नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असतं आहे. म्हणजे हे पूरक ॲडजेक्टिव्ह आहे या ठिकाणी. वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. ठीक आहे. नंबर 2 नंतरचं उदाहरण परत, आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. आय बद्दल, म्हणजे आय म्हणजेच टीचर आहे, म्हणजे हा कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट. एखादं उदाहरण पाहूया. शी इज
डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, डॉक्टर कॉम्प्लीमेंट। ठीक है। नंबर 4, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस परत ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापद, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच या ठिकाणी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। ठीक आहे, आय ओ आणि डी ओ लक्षात ठेवा। आता हे वाक्य कसे असतात, एक्झाम्पल, हां याच्याविषयी थोडक्यात माहिती। टू ऑब्जेक्ट, टू ऑब्जेक्ट म्हणजे दोन ऑब्जेक्ट, वन रिसिव्ज म्हणजे एक रिसीव करणारा, वन रिसीव आणि दुसरा आहे वन रिसीव समथिंग, समथिंग, वन रिसीव समथिंग and other is what given म्हणजे एक काहीतरी देत असतंय तर एक रिसिव्हर म्हणजे रिसीव्ह करत असते, म्हणजे दोन ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। ठीक आहे, एक्झाम्पल पाहूया। आय गिव अ, आय गिव I give I give a book। ठीक है, I give a book, I gave a book to my friend। टू माय फ्रेंड। या ठिकाणी हा वाक्य थोडंसं आपलं रॉंग झालं आहे, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट इथे आलं आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू माय फ्रेंड इथे आलं। ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहूया आपण, हा स्किप करा, आत्ताच नको हे वाक्य, नंतर बघूया। दुसरं उदाहरण पाहूया, एक्झाम्पल, I BOUGST bought, okay, I bought my brother a watch, subject verb my brother हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, याचंही पॅसिव्ह होतं, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहेत त्याचे पॅसिव्ह बनत असतात। दुसरं उदाहरण पाहूया, we told them, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, पण them, we told them truth जे आहे हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कुणाला सांगितलं तर them त्यांना इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। ठीक आहे, तिसरं उदाहरण एक घेऊया, ही लेंट त्याने दिली, काय दिली, ही लेंट मनी, नाही, ही लेंट मी मनी, असं करूया। ठीक आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। तर असे वाक्य
डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे वाक्य बनत असतात. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे वाक्य तुम्ही बनवू शकता. एखादा पाहूया. दे शुड, नाही दे शुड म्हणजे हां आपल्याला वर्ब वापरायचं. दे शोड अस द मॅप. सब्जेक्ट शो म्हणजे दाखवणे वर्ब, अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि द मॅप डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे अशा पद्धतीने सेंटेन्स स्ट्रक्चर असतात. आणखी 3 राहिलेत आपल्या, जे की सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲडव्हर्बियल आणि सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ॲडव्हर्बियल. अशा पद्धतीने 3 राहिलेले आहेत. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील भागामध्ये आपण राहिलेले 3 कंप्लीट करूया. ठीक आहे. धन्यवाद.